जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर निसर्गानं अक्षरशः घाला घातलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या। काढणीच्या उंबरठ्यावर आलेलं पीक काही क्षणामध्ये आडवं झालंय। वर्षभर कष्ट करून कर्ज काढून घाम गाळून उभं केलेलं निर्यातक्षम केळीचं पीक डोळ्यांच्या समोर उद्ध्वस्त झाल्यामुळे बळीराजा हतबल झाले आहे। राहतामध्ये येणारा पैसा, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचं शिक्षण आणि कर्जफेडीची स्वप्न एका वादळानं हिरावून घेतली आहे। आणि याचा आढावा घेऊन शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। देशाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी राजा बळीराजा। मात्र या बळीराजाला पावसाच्या सुरुवातीला जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं। मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी बहारलेली बाग होती केळीची। मात्र कालच्या मुसळधार पावसाने आणि गारपीटमुळे काय झालेलं आहे हे वास्तव अतिशय भीषण आहे। याच ठिकाणी चौफेर यदि नजर भिडवली तर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी जे झाड पीक होते, ज्या ठिकाणी घड लागलेले होते, नुकतेच ते घड तोडून ते केळी विकायला जाणार होता शेतकरी राजा। मात्र त्याची यदि दृश्य बघायला गेली तर साधारण जमीन उद्ध्वस्त ही केळी झालेली आहे। अचानकच जोराचे वारे आणि पाऊस सुरू झाला, त्यासोबतच गारपीट सुद्धा सुरू झाली आणि 40 मिनिट कंटिन्यू अतिशय मोठ्या प्रमाणात वादळी वारे या ठिकाणी वाहत होते। आम्ही सर्व शेतकरी त्या वेळेत दुपारी 2 वाजेला शेतामध्ये होतो। आमच्या डोळ्यासमोर आम्ही वर्षभर उभं केलेलं पीक की ज्याला पोटच्या लहान पोरासारखं आम्ही ह्या ठिकाणी मोठं केलं, ते डोळ्यासमोर पडताना जमीनदोस्त होताना बघण्याची वेळ आली आमच्यावरती। लहान मुलं आहे, लहान मुलांना शाळेत पाठवू, त्यांना मोठ्या शाळेत पाठवू, चांगले संस्कार देऊ। आणि आता केळी कापणारच होती सर, त्याच्यात देवाने असा थैमान घातला की काहीच राहिलं नाही। मला माझ्या मुलाला माझ्या बाईने माझ्या सोबत पाठवलेलं आहे की मी जीवाचं काही करणार तर नाही, कुठं जाणार तर नाही, कारण पैसे जे येणार होते ते पैसे नाही आहे साहेब। आज पैसे नाही आहे माझ्याजवळ, पोरेची फी भरायला पैसे नाही आहे। हे येणार पैसे होते माझ्याकडे, मला 2 मुलं अजून आहे। मी काय करू साहेब, मला हे सांगा, मी कुठं जाऊ, काय करू? मी माझ्या जीवाचं काही करून टाकेल साहेब। मम्मीने पाठवलंय मला, नाहीये पप्पा कुठे चालले जातील माझ्यासाठी मी आलाय। काय झालं नेमकं? पप्पा कुठे चालले जातील, काही करून टाकतील जीवाचं, म्हणून मी आलेला आहे। उभं असलेलं पीक हे आता जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे। सरकारने तातडीची मदत द्यावी। ज्याप्रमाणे मध्य प्रदेश सरकार तातडीची मदत देतं त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सरकारने देखील तातडीची मदत द्यावी, जेणेकरून शेतकरी उभा राहू शकतो। आज या शेतकऱ्यांची अतिशय भयभीत ही परिस्थिती पाहायला मिळत आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।